नमस्कार, मी अतुल सुकले माझ्या नवीन एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आलो आहे लोणावळ्यामध्ये वर्सोली टोल नाक्यापासून 100 मीटरच्या अंतरावर मुंबई पुणे हायवे पासून 100 मीटरच्या अंतरावर सोसायटीमध्ये एक इंडिपेंडेंट बंगलो प्लॉट आलेले आहेत आणि ते प्लॉट जे आहेत माझ्याकडे ते 4 प्लॉट विकायला आलेले आहेत। त्यामध्ये सलग 2 प्लॉट आहे विकायला, 5 गुंठे आणि एक 6 गुंठे, असा 11 गुंठ्याचा एक प्लॉट आहे। दुसरा 6 गुंठ्यामध्ये रेडीमेड विला आहे, पण तो जुना कन्स्ट्रक्शन आहे, त्याला तुम्ही तोडून वगैरे नवीन बनवू शकता। त्याचप्रमाणे अजून एक 5.5 गुंठ्याचा ओपन प्लॉट आलेला आहे, त्यामध्ये कन्स्ट्रक्शन करण्यासाठी त्यांनी पायलिंग केलेलं आहे, ते मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये दाखवणार आहे। तर या प्रत्येक प्लॉटची काय साईज आहे, किती रेट आहे, काय कॉस्टिंग आहे, हे तुम्हाला मी खालील दिलेल्या माहितीमध्ये सांगणार आहे। तुम्ही बघू शकता, हा मेन एंट्रन्स गेट आहे, या बाजूला या बाहेरचा मेन रोड आहे, त्याचप्रमाणे हा एंट्रन्स आहे। या एंट्रन्सपासून सगळे रोड कन्स्ट्रक्शन केलेले आहेत। आज आपल्याकडे मुंबईहून पार्टी आलेली आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला त्यांनी पसंत केलं होतं, लाईक केलं होतं, त्यांनी पर्सनली मला कॉल केले की आम्हाला इकडचे काही प्लॉट दाखवा। त्यासाठी त्यांना मी आज इथे साईट व्हिजिटला घेऊन आलेलो आहे लोणावळ्यामध्ये। सो आज त्यांचे 5 प्लॉट त्यांना मी इथे दाखवले आहेत, मळवलीमध्ये दाखवलेले आहेत, सदापूरमध्ये दाखवलेले आहेत, त्याचप्रमाणे वाकसाईला दाखवले आहेत। आता मी इथे आलेलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, ओल्ड मुंबई पुणे हायवेला लागूनच हा प्लॉट आहे। एकदम नियर बाय कनेक्टिव्हिटी आहे, हायवे जवळ आहे, ढाब्याजवळ आहेत, स्टेशन जवळ आहे, सगळं सुंदर लोकेशन आहे। आजूबाजूला बघा तुम्ही सगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, बंगलोज तुम्ही बघू शकता, चारी दिशेला बंगलो प्लॉट आहेत, सगळे इंडिपेंडेंट बंगलो यांनी बनवलेले आहेत। तुम्हाला पर्सनल यूजसाठी तुम्ही हा बंगलो बनवू शकता इथे जागा घेऊन, किंवा तुम्हाला बिझनेस जरी करायचा असेल इन फ्युचर तर तुम्ही इथे बुकिंग करू शकता। तर खाली दिलेल्या नंबरवर मला तुम्ही संपर्क करा। धन्यवाद। आपल्याकडे हा एक प्लॉट विकायला आला आहे मुंबई पुणे हायवेपासून 100 मीटरच्या अंतरावर। हा समोर मेन कॉन्क्रीट रोड आहे, लेफ्ट साईडला बघाल तर तुम्ही तिकडनं मेन एंट्री येते गेटची। गेटेड कम्युनिटेड प्लॉट आहे, 5.5 गुंठ्याचा प्लॉट आपल्याकडे जो आलेला आहे विकायला, तो हा प्लॉट आहे। हा असा त्या कंपाऊंड वॉलपासून, मागच्या झाडापासून असा, आणि हा त्याचा मेन कॉन्क्रीट रोड आहे, हा त्याचा फ्रंटेज आहे। टोटल प्लॉट हा 5.5 गुंठ्याचा आहे आणि याला इथे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी 10-12 फूट पायलिंग केलं होतं, पण कन्स्ट्रक्शन थांबवलं, त्याच्यामुळे थोडंसं पाणी पावसाचं साचलेलं आहे। पाण्याचा काही विषय नाही आहे, 24 तास पाणी आहे। ग्रामपंचायतची पाण्याची लाईनसुद्धा इथे आलेली आहे, या बाजूला हे पाण्याचा नळाचं कनेक्शन इथे तुम्हाला दिसतं आहे। त्याचप्रमाणे रोड कॉन्क्रीट आहे, आजूबाजूला सगळे प्रायव्हेट बंगलोज आहेत, विलाज आहे, रोड कन्स्ट्रक्शन केलेले आहेत कॉन्क्रीटचे, समोर बंगलोज आहेत। लोकेशन फार सुंदर आहे, हायवेपासून 100 मीटरच्या अंतरावर हा प्लॉट आहे, 5.5 गुंठ्याचा। याची कॉस्टिंग आहे 1.25 करोड रुपये। हा जो प्लॉट आहे आपल्याकडे एक रिसेलचा विला विकायला आलेला आहे, आणि हा जो विला आहे तो हा याची मेन एंट्रन्स आहे, रोड टच गेटला लागूनच हा आपल्याकडे विला रिसेलला आलेला आहे। हा 6 गुंठ्यामध्ये विला आहे रिसेलचा, याची कॉस्टिंग 1.75 लॅक्स आहे, 1.75 लाख रुपये याची कॉस्टिंग आहे। हा विला जुना आहे, एक साधारण 12-13 वर्षापासून बनवलेला विला आहे, इथे कोणी राहत नाही आहे। सो ह्याला विकण्यासाठी कॉस्टिंग 1.75ची दिली आहे। हा रोड आहे, याला 6 गुंठ्यामध्ये हा विला आहे, ह्याची ही कंपाऊंड वॉल आहे। इथे समोर बघाल तुम्ही तर ओपन लॉन आहे, इथे लॉन आहे समोर, आणि तिकडे त्या बाजूला असा एल टाईपचा त्याची कंपाऊंड वॉल आहे। हा तो विला आहे। आणि इथे समोरच्या बाजूला बघाल तर सगळे ओपन प्लॉट आहेत, हे सगळे बंगलो प्लॉट आहेत, पूर्ण रोड कॉन्क्रीट केलेले आहेत, इंडिपेंडेंट विला आहे 6 गुंठ्याचा। ह्याला 2 गेट ॲक्सेस होत आहेत, एक मेन गेट तिकडे होता, आणि ह्या रोडला लागून पुन्हा एकदा हा असा ह्याचा हा रोड फेसिंग आहे, 2 एंट्री आहे। इथे बघू शकता तुम्ही, हा तो लॉन, ही जागा आहे,
पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे ऑलरेडी. तिथे तुम्हाला पाण्याचं कनेक्शन दिसतं आहे समोर. ते पाण्याची लाईन तिथे घेतलेली आहे. हा त्याचा छोटा गेट आहे आत जाण्यासाठी. आणि इथे हा लागूनच त्याचा दुसरा बंगला आहे. तुम्ही अशा प्रकारचा बंगला बनवू शकता. स्वतःसाठी पर्सनल यूजला वापरा, बिझनेस करा, बुकिंग करा. असे इंडिपेंडेंट बंगलोज इथे आहेत. आणि समोर जो दिसतोय तुम्हाला तो मुंबई पुणे रोड आहे. हा जो समोर गाड्या जात आहेत ते मुंबई पुणे रोडचा मार्ग आहे. अशा प्रकारे हा प्लॉट आहे. 6 गुंठ्याचा प्लॉट. त्यात झाडं वगैरे लावलेली आहेत. केळी आहेत, पेरू आहे, आंबा आहे, फणस आहे, चिकू आहे, जांभूळ आहे, नारळाची झाडं आहेत. अशा प्रकारे हा प्लॉट आहे. आणि समोर आडवा रोड आहे, तो बाहेर मेन रोडला जाण्यासाठी हार्डली 100 मीटरच्या रस्त्यावर हा प्लॉट आहे. तर आपल्याकडे आज मुंबईहून माझे क्लाइंट आले आहेत. सरांचं नाव आहे, सर आपका नाम बताएंगे? मेरा नाम रंजन कुमार सिन्हा है जी. तो आपको मैंने यहाँ पर लोनावाला में कुछ लोकेशंस दिखाए, जैसे सदापुर का दिखाए, फिर वाकसई के दिखाए, मड़ौली के दिखाए. अब ये जो लोनावाला हाईवे पे लग कर के जो प्लॉट मैंने आपको दिखाया है यहाँ पर, ये जो बंगलोज है रीसेल्स के, तो आपको कैसे लगे यहाँ पे? लोकेशन कैसे लगा आपको? लोकेशन बहुत ही बेहतरीन है और प्लॉट्स वगैरह भी जो हैं मोस्टली स्क्वायर शेप में है या राइट एंगल शेप में है, जिसमें लेने के बाद जो है बनाने में बहुत ज़्यादा प्रॉब्लम नहीं आनी चाहिए. अच्छा. उसमें बड़ा अच्छा उसको डेवलप किया जा सकता है. तो आपका क्या फ्यूचर प्लान है? प्लॉट को लेकर के आपको क्या प्लानिंग, आपने कुछ सोचा होगा, इसको प्लॉट लेकर क्या करने वाले हैं आप? मैं प्लॉट लेकर उसको डेवलप करना चाह रहा हूँ ताकि मैं उसमें वीकेंड्स पे आ सकूँ या फिर उससे रेंटल इनकम जनरेट कर सकूँ. अच्छा, तो मतलब दोनों पर्पस आपके सॉल्व होते हैं. हाँ. जैसे जैसे आपको कभी फैमिली को लेकर आना है तो आप खुद आ सकते हैं, या फिर उसमें से बिजनेस करके अर्निंग भी जनरेट कर सकते हैं. जैसे आपका रेगुलर जो इनकम वहाँ से आएगा उसमें से आपका मेंटेनेंस या जो भी है एक्सपेंसेस उसमें से चला जाएगा. तो इसका मतलब ये हो गया कि लोनावला आपको बाकी जो लोकेशंस है जैसे अलीबाग हो गया, करजत हो गया, या फिर आपको इगतपुरी हो गया, तो उससे आपको कौन सा लोकेशन बेटर लगता है? करजत, खोपोली मैंने इन दोनों जगहों पे भी देखा. लेकिन चूँकि लोनावाला एक रिकॉग्नाइज्ड हिल स्टेशन है, यहाँ पर पर्यटकों की संख्या जो है इन दोनों लोकेशन से ज़्यादा है. यहाँ पर रहने के लिए लोग ज़्यादा आते हैं. क्लाइमेट बेहतरीन क्लाइमेट है. क्लाइमेट यहाँ का बहुत ही बेहतरीन है. बाकी आपने इसमें को कैसा डेवलप किया है, लोगों को, जो पर्यटकों को अगर पसंद आएगा तो वो डेफिनेटली यहाँ पे बार बार आना चाहेंगे. ओके ओके. तो धन्यवाद, आपने हमें आपके जो ख्याल है, आपके जो प्लानिंग से आपने बताए, और जो मैंने आपको प्लॉट दिखाया है, जैसे आपने मेरे यूट्यूब चैनल को लाइक किया और उसके बाद अपने कांटेक्ट हुए, तो ऐसे काफ़ी लोग हमें फ़ोन करते, तो हम उनको साइट विजिट पे लेकर आते. प्रैक्टिकल जो जगह होती है, जो प्लॉट होते हैं, जो उसकी कॉस्टिंग होती है, हम फेस टू फेस उनसे मीटिंग कराते. तो आपको हमारे डील में कैसे लगा? आपको यहाँ पर मेरी ट्रांसपेरेंसी आपको कैसे लगी? अभी तक हमारी जो भी बातें हुई हैं वो काफ़ी ट्रांसपेरेंट, काफ़ी पारदर्शी रही हैं जी. यहाँ पर खुलकर ये रिस्पांस मुझे अतुल जी से सुनने को मिला कि आप Thank you. डायरेक्ट ओनर से बात कर लीजिए. या प्लॉटला बघा, 14-15 5.5 गुंठ्याचा एक प्लॉट आहे आणि एक 4.25 गुंठ्याचा प्लॉट आहे. असा मिळून हा साधारण 11 गुंठ्याचे 2 प्लॉट आहेत, एकत्र विकायचे आहेत. जर तुम्हाला इंडिपेंडेंट घ्यायचा असेल 5.25 गुंठ्याचा किंवा 5.6 गुंठ्याचा, तरी पण तुम्हाला तो विकत घेऊ शकता. इथे तुम्ही इंडिपेंडेंट विला बनवू शकता आणि G+2चं कन्स्ट्रक्शन करू शकता. अशा प्रकारचं तो समोर जे विला दिसत आहेत तुम्हाला, असा तुम्ही इंडिपेंडेंट बंगलो बनवू शकता. आजूबाजूला संपूर्ण बंगले आहेत. अशा प्रकारे हा प्लॉट आहे. हा संपूर्ण या झाडापासून असा हा 11 गुंठ्याचा प्लॉट आहे. हा समोर रोड आणि राईटला गेलात तर मेन रोड.
तुम्ही बघू शकता की आपण ज्या आता सोसायटीमध्ये होतो त्या सोसायटीपासून हार्डली 100 मीटरच्या अंतरावर हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस रोड आहे. त्याचा हा मेन एंट्रन्स आहे आणि एक्झॅक्टली समोर जो आहे ते सर्व हॉटेल्स आणि ढाबे आहे. हा तो मेन रोड आहे. आपल्याकडे अजून एक 5 गुंठ्याचा प्लॉट विकायला आलेला आहे. तो हा समोर प्लॉट आहे. हा त्याचं बाउंड्री आहे अशी आणि तिथून हा जो समोर पोल दिसतो आहे या पोलपासून असा हा प्लॉट आहे. हा येण्याचा रस्ता आहे. हा साधारण 25 फूट रोड आहे आणि इथे एक बंगलोचं काम चालू आहे. असं कन्स्ट्रक्शन इकडे चालू आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 5-5, 10-10 गुंठ्याचे, 11 गुंठ्याचे जर तुम्ही एन ए प्लॉट घेतलात त्यामध्ये तुम्ही इंडिपेंडेंट विला बनवा, 3 BHK 4 BHK फार्म हाऊस बनवा आणि ब्युटिफुल लोकेशनच्या मध्ये असे बिझनेसला भरपूर स्कोप आहे. महिन्याची इन्कम जी आहे 1-1.5 लाख रुपये होऊ शकते. अशा प्रकारचे तुम्ही विला बनवू शकता. मळवली स्टेशनपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर 3 BHK इंडिपेंडेंट विला सेलला आलेला आहे.